आणि एक मासिक चालवतात. एक संघ सतत 16 वर्ष दर महिन्याला मासिक चालवतो. त्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत केलं पाहिजे. आणि बुद्ध अँड हिज धम्म आणि तशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रबोधनाच्या चळवळीच्या पुस्तकांचा प्रसार प्रचाराच्या माध्यमातून या समाजामध्ये समता प्रस्थापित होण्याचं काम वंदना संघ गेली अनेक वर्ष दीक्षाभूमीवर करतात. आणि न चुकता दर रविवारी वंदना संघाचा पाऊस असो, वादळ असो, वारा असो, न चुकता त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होत असतो. मी अतिथींना विनंती करेन की थोडा उशीर झालेला आहे, तर आपण आटोपशीर कार्यक्रम सुरू करतोय. संविधान निर्माता सर्वोच्च न्यायालय आरक्षणाचा मूलभूत हक्क असण्यापासून तर हक्क नसण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकाचा विमोचन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी भारताचे संविधान उद्देशिका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत करून आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. जय भीम. अतिथींच्या स्वागतासाठी मी विजय पकिर्डे यांना विनंती करते की त्यांनी कृपया या मंचावरती येऊन माननीय प्रशांत नारनवरे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं स्वागत करावं. या आजच्या प्रकाशन सोहळ्यात एक आणखी वेगळा कार्यक्रम म्हणजे अनेक वर्ष वंदना संघ आणि इतर वेगवेगळ्या विषयांमध्ये ज्यांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यात विठ्ठलराव डांगरे सर यांचा मोठा वाटा आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजवरती यावे आणि पाहुण्यांना विनंती करते की त्यांचा सत्कार करण्यासाठी सर्वांनी सांगितलं. डांगरे सर आणि कळमकर यांना आम्ही वंदना संघामध्ये रिसोर्स पर्सन म्हणतो. या ज्या प्रलेखाचं प्रलेखन होत आहे, लोकार्पण होत आहे, त्यासाठी लागणारा निधी डांगरे आणि कळमकर यांनी मोबिलाइज केलेला आहे. आणि दानदाता जो आहे तो अनाम आहे. आणि त्याकरता आज विशेष अतिथींच्या हस्ते ज्यांनी आम्हाला ही संसाधने मिळवून दिली त्यांचा सत्कार आम्ही आयोजित केलेला होता. डांगरे सर आलेले आहेत. तुमच्या दुसऱ्या आमचे सत्कारमूर्ती अजून आलेले नाही आहेत, तर त्याबद्दल डांगरे सरांचं मी एक अभिनंदन करतो सार्वजनिकरित्या. या पुस्तकाच्या पूर्वकथनात अतिशय महत्त्वाचा मुद्दा प्रस्तुत केलेला आहे. तो पहिल्यांदाच नमूद करावासा वाटतो मला. आरक्षण हा आपला मूलभूत हक्क आहे. आरक्षण आपला संविधानिक मूलभूत हक्क आहे याची प्रखर जाणीव या आरक्षणाच्या हकदारांना आहे. परंतु समानता आणि संधीची समानता या सिद्धांताची समाजात प्रस्थापना हे संविधानाचे मूळ उद्दिष्ट असून आरक्षण हे या उद्दिष्टाच्या सिद्धीचे साधन आहे. आणि ही संविधान निर्मात्याची आणि संविधान सभेची एक धारणा होती. याचे संविधानाच्या हकदारांना विस्मरण झालेले दिसते असे या संकलक, संपादक आणि या पुस्तकाचं जे प्रलेखन केलेलं आहे या विचारांना
घोडेस्वार सरांनी या ठिकाणी प्रस्तुत केलेला आहे. या निमित्ताने त्यांना असं वाटतं की समानता आणि संधीची समानता या मुद्द्यावर आणि संविधान निर्मात्याच्या आरक्षणविषयक फिलॉसॉफीच्या अभिव्यक्तीवर चर्चा व्हावी. ही चर्चा या ठिकाणी आज अपेक्षित आहे. मी सरांना विनंती करते की या पुस्तकाच्या संदर्भात सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. देवीदास घोडेस्वार सर. भारताच्या संविधानाचे निर्माता ऑनरेबल डॉक्टर B.R. आंबेडकर यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. या प्रलेखाच्या लोकार्पण समारोहाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत गायकवाड, प्रमुख अतिथी वक्ता ॲडव्होकेट फिरदौस मिर्झाजी, अतिथी वक्ता डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड, वंदना संघाचे तुलगुरुजी आणि आपण सर्व, या आयोजनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना विनम्र अभिवादन, साधुवाद, मंगलकामना आणि सप्रेम जय भीम. हा प्रलेख जो आहे, हा प्रलेख सर्वोच्च न्यायालयाच्या 3 निवाड्यांशी संबंधित आहे. इंदिरा साहनी, ज्याला मंडल आयोग असंही म्हणतात, 1992, मराठा आरक्षण 2020 आणि आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण 2022. या तिन्ही निवाड्यामध्ये 2 बाबी समान आहेत. पहिली बाब तर अशी की तीनही निवाडे संविधानाच्या अनुच्छेद 15 आणि 16शी संबंधित आहेत आणि विशेषतः आरक्षणाशी संबंधित आहे. आणि दुसरी बाब अशी की 30 नोव्हेंबर 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत मसुद्याचा अनुच्छेद 10, संविधानामध्ये तो अनुच्छेद 16 आहे, हा अनुच्छेद जेव्हा मांडला संमतीसाठी, तेव्हा त्यावेळी 30 नोव्हेंबर 1948ला जे भाषण केलं, ते भाषण या तिन्ही निर्णयाचा आधार आहे. या तिन्ही निर्णयामध्ये त्या भाषणाचा विस्ताराने संदर्भ देण्यात आलेला आहे. या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे असे होते: संधीची समानता सिद्धांत हा मूलभूत सिद्धांत आहे, परंतु त्याच वेळी ज्या वर्गांना भूतकाळात प्रशासनात, शासनात प्रतिनिधित्व नाकारण्यात आलेलं आहे, त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व देणं हेही महत्त्वाचं आहे. या दोन्ही बाबीमध्ये जर संतुलन साध्य करावयाचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भाषणामध्ये म्हणतात, 30 नोव्हेंबर 1948च्या द रिझर्वेशन मस्ट बी कन्फाईन टू मायनॉरिटी ऑफ सीट्स. संधीची समानता जिवंत राहायची असेल आणि आरक्षणही द्यायचं असेल तर आरक्षित जागा या नेहमी अल्पसंख्य स्थानापुरत्या सीमित असाव्यात. यामध्ये नंतर असं म्हणणं आहे, डॉक्टर आंबेडकर म्हणतात, आपण 340चा नेहमी उल्लेख करतो ओबीसीच्या आरक्षणासंबंधात, परंतु मुळात अनुच्छेद 16मध्ये सर्वप्रथम मागासवर्ग हा शब्द आलेला आहे. आणि मग डॉक्टर आंबेडकर म्हणतात, संविधान सभेने जो मूळ मसुदा पारित केला, मूळ प्रस्ताव पारित केला, त्या प्रस्तावामध्ये बॅकवर्ड शब्द नव्हता, मागासवर्ग शब्द नव्हता, परंतु मसुदा समितीने अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो शब्द स्वतःच्या जबाबदारीवर त्या अनुच्छेदामध्ये टाकला. आणि मग त्यानंतर त्या संबंधात ते म्हणतात, इट डिड नॉट ओरिजिनली फाइंड प्लेस इन द फंडामेंटल राईट इन द वेज इन विच इट वॉज पास बाय द असेंब्ली. याचा अर्थ असा आहे की सर्वप्रथम अनुच्छेद 16मध्ये बाबासाहेबांनी स्वतःच्या जबाबदारीवर संविधान सभेत तो प्रस्ताव मूळ पास झालेला नसतानाही बॅकवर्ड शब्द त्या ठिकाणी बाबासाहेबांनी त्या अनुच्छेदामध्ये ठेवला. आणि मग बॅकवर्ड कोणाला म्हणावं याचं चिन्हित करण्यासाठी, आयडेंटिफिकेशनसाठी अनुच्छेद 340 आला. जर अनुच्छेद 16मध्ये बॅकवर्ड शब्द आला नसता तर अनुच्छेद 340ची कदाचित आवश्यकताही भासली नसती. आणि आज अनुच्छेद 340च्या ऐवजी संशोधन झालेलं आहे 11 ऑगस्ट 2014ला 102व संशोधन, आणि त्यामुळे ते आता तो अनुच्छेद 338B झालेला आहे. 338 अनुसूचित जाती आयोग, 338A प्लीज सब्जेक्ट टू करेक्शन सर, 338A अनुसूचित जनजाती आयोग आणि 338B आता मागासवर्ग आयोग अशी स्थिती आहे. मी डॉक्टर आंबेडकरांचं वाक्य पुन्हा रिपीट करतो कारण त्याचा संबंध संविधान हा मूलभूत हक्क असण्याशी आहे.
त्यामुळे संविधान सभेतील भाषण मी पुन्हा एकदा ते वाक्य रिपीट करतो. इट डिड नॉट ओरिजिनली फाइंड इट प्लेस इन द फंडामेंटल राईट. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की आरक्षण हा मूलभूत हक्क आहे, परंतु मागासवर्ग शब्द नव्हता. त्या हक्कामध्ये मागासवर्गांना आरक्षण हे बाबासाहेबांनी म्हटलं आणि म्हणून तो फंडामेंटल राईट आहे. फंडामेंटल राईट बाबासाहेब म्हणतात, फंडामेंटल राईट संविधान सभा म्हणते, फंडामेंटल राईट संविधान म्हणते. परंतु कदाचित आता जो निर्णय आलेला आहे EWS आरक्षण, आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण, तोच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आरक्षणाला फंडामेंटल राईट मानत नाही, स्पष्टपणे असा उल्लेख त्यामध्ये आहे. त्यासंबंधी मी नंतर बोलणार. अनुच्छेद 16 2 महत्त्वाचे खंड आहेत. पहिला संधीची समानता आणि दुसरं मागासवर्गांना अपर्याप्त प्रतिनिधित्व असेल शासनाच्या सेवा तर आरक्षण. अपर्याप्त प्रतिनिधित्व आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेलं असणं या 2 क्रायटेरियाज आहेत. मागासवर्गांना आयडेंटिफाय करण्यासाठी पहिल्यांदा 1953 साली कालेलकर आयोग नियुक्त करण्यात आला. कालेलकर आयोगाने अहवाल दिला, परंतु अहवाल दिल्यानंतर अध्यक्षांना काय सुचलं माहीत नाही. त्यांनी पत्र लिहिलं सरकारला की मी माझ्या अहवालामध्ये म्हणजे आमच्या अहवालामध्ये जाती आधारित आरक्षण द्यावं असं सुचवलेलं आहे, परंतु ते मला उचित वाटत नाही, ती शिफारस मी मागे घेतो. तो अहवाल विवादास्पद ठरला. सरकारने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. 1979 सालीनंतर तोपर्यंत OBCच्या आरक्षणाविषयी काहीही घडलं नाही. 1979 साली मंडल आयोग स्थापन करण्यात आला. मंडल आयोगाने शिफारशी केल्या. मंडल आयोगाच्या अहवालाचा विस्तृत रेफरन्स इंदिरा साहनी प्रकरणामध्ये आहे. ज्यांना वाचावंसं वाटेल त्यांनी निश्चितच हा प्रलेख वाचावा. इंदिरा साहनीचा उल्लेख त्यामध्ये आपल्याला सापडेल. मी महत्त्वाच्या 2 गोष्टी सांगतो. मंडल आयोग म्हणतो की 1931 साली पहिल्यांदा 1931 शेवटची जाती आधारित जनगणना झालेली होती. त्यानंतर जाती आधारित जनगणना झाली नाही आणि त्यामुळे OBCची निश्चित संख्या किती आहे जनसंख्येमध्ये त्याचं आगणन करता येत नाही. परंतु आम्ही ज्या पद्धतीने एक्स्ट्रापोल्युशन म्हणतो त्याला आपण, त्या पद्धतीने आम्ही हे आगणित करण्याचा प्रयत्न केला तर एकूण लोकसंख्येमध्ये OBCची जनसंख्या ही 52% आहे. मग 52% आरक्षण किती, तर त्या मंडल आयोगाच्या आधी बालाजी प्रकरण म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा एक निवाडा आला होता बालाजी प्रकरणात. त्या प्रकरणात आरक्षणाची मर्यादा 50% ठेवण्यात आलेली होती आणि त्यामुळे मग या 50%च्या मर्यादेत 12.5% 15% आरक्षण अनुसूचित जातीला, 7.5% आरक्षण OBCंना आदिवासींना आणि उरलेले 27% OBCंना देण्यात आलं. बालाजी प्रकरणात 50%ची मर्यादा आरक्षणाची निश्चित झाल्यामुळे आणि म्हणून मग मंडल आयोगाने 52% लोकसंख्या असतानाही पर्याप्त प्रतिनिधित्व, अनुपातिक प्रतिनिधित्व नाही, या 2 गोष्टी भिन्न आहेत. पर्याप्त प्रतिनिधित्व आणि अनुपातिक प्रतिनिधित्व या 2 गोष्टी भिन्न आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 30 नोव्हेंबर 1948 या भाषणात पर्याप्त प्रतिनिधित्व म्हटलेलं होतं. अनुच्छेद 16ही पर्याप्त 16(4)ही पर्याप्त प्रतिनिधित्व म्हणते आणि त्यामुळे मग OBCंना 27% आरक्षणाची तरतूद करण्यात आली. काही वर्ष आणखीन काही झालं नाही आणि त्यामधून शासनाला मग असं वाटलं केंद्र सरकारला की हा आयोग लागू करण्याची गरज आहे, म्हणून पहिला शासनादेश 16 ऑगस्ट 1990ला जारी करण्यात आला. त्याच्यावर आंदोलन झालं. तो शासनादेश स्थगित केला सर्वोच्च न्यायालयाने आणि पुन्हा दुसरा आदेश निघाला, संशोधित आदेश 15 ऑगस्ट 1991 आणि त्या संशोधित आदेशाच्या अंतर्गत OBCंना 27% आरक्षण देण्यात आलं. क्रीमी लेअरची अट लावण्यात आली. 1991ला क्रीमी लेअरची अट लावण्यात आली आणि त्या आदेशामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांना 10%ची तरतूद करण्यात आली होती. 1991ला 10% आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या तरतुदी करण्यात आल्या. चॅलेंज झालं सर्वोच्च न्यायालयात. आरक्षणाचा प्रत्येक निर्णय आजकाल आव्हानित असतो.
सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि 9 न्यायाधीशाचं संविधान पीठ त्याकरता स्थापन करण्यात आलं आणि त्याला आपण इंदिरा साहनी निवाडा म्हणतो किंवा मंडल आयोग निवाडा म्हटलं जातं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, मंडल आयोगाचा निवाडा किंवा हा इंदिरा साहनी प्रकरण हे एक्सक्लुझिव्हली ओबीसीच्या आरक्षणासंबंधात आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीच्या आरक्षणाचा या निवाड्याशी संबंध नाही, परंतु जो काही उल्लेख आलेला असेल तो अनुषंगिक उल्लेख आहे, कारण तुलनात्मक काही गोष्टी मांडाव्या लागतात. तेवढाच या निर्णयाचा अनुसूचित जाती जनजातीशी संबंध आहे. या निवाड्याने काही सिद्धांत प्रस्थापित केलेले आहेत. ते कालपर्यंत लागू होते, आज नाही आहेत असं मला वाटतं. आता आहेत की नाही माहीत नाही, पण असं मला वाटतं. पहिला सिद्धांत, जर समान संधीच्या समानतेचा सिद्धांत जिवंत ठेवायचा असेल तर आरक्षणाची मर्यादा ही 50% असावी. हा पहिला सिद्धांत मांडण्यात आला. ओबीसींकरता क्रीमी लेअरचा सिद्धांत मांडण्यात आला आणि त्यामुळे मग आणि तिसरं महत्त्वाचं 9 न्यायाधीशाच्या खंडपीठाचा निर्णय आहे. मी मिर्झा साहेबांशी बोललो होतो त्या दिवशी. 9 न्यायाधीशाचा खंडपीठाचा निर्णय आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण संविधान संमत नाही, असं 9 न्यायाधीशाचा निर्णय आहे. आणि आता हे 5 न्यायाधीशाचा निर्णय हे आरक्षण संविधान संमत आहे असं का म्हणतं मला माहीत नाही. मी मिर्झा साहेब कदाचित याच्यावर बोलतील, पण कदाचित 2 याच्यामध्ये फरक आहे. फरक एवढाच आहे की पहिलं जे होतं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण, ते शासनाच्या आदेशाने देण्यात आलेलं होतं आणि आताचं जे आरक्षण आहे ते संविधान संशोधन करून देण्यात आलेलं आहे. हा कदाचित फरक असेल आणि त्यामुळे मग हे जे काही आहे इंदिरा साहनी प्रकरणामध्ये हे सिद्धांत प्रस्थापित झाले. हे सिद्धांत प्रस्थापित करताना मागासवर्गांसाठी जे काही बोलण्यात आलेलं आहे त्यासंबंधी असं म्हणण्यात आलेलं आहे की भूतकाळात ज्यांच्यावर सामाजिक भेदभावाचा परिणाम म्हणून ज्यांना संधी नाकारण्यात आली, भूतकाळात सामाजिक भेदभावाचा परिणाम म्हणून ज्यांना संधी नाकारण्यात आली, वर्तमान काळातही त्यांच्याप्रती भेदभाव केला जात असेल किंवा त्या भेदभावाचा परिणाम म्हणून काही निर्योग्यता त्यांच्यावर लादल्या जात असतील तर, प्लस ज्यांना शासन प्रशासनात पर्याप्त प्रतित्व प्राप्त नाही अशा वर्गांना मागासवर्ग म्हणून चिन्हित करावं. अशा प्रकारे हे सिद्धांत या इंदिरा साहनी प्रकरणामध्ये प्रस्थापित करण्यात आले. मराठा आरक्षण, मला असं वाटतं की मराठा आरक्षणाशी संबंधित सर्व पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय जर काळजीपूर्वक वाचला, या प्रलेखाच्या माध्यमातून आता मराठीमध्ये अवेलेबल होईल, तो वाचला तर कदाचित वर्तमानात जो काही संघर्ष सुरू आहे त्याचं समाधान शोधण्यास त्यामुळे मदत होऊ शकेल. त्याची स्थिती अशी आहे की 2 नोव्हेंबर 2017ला न्यायमूर्ती गायकवाड यांना मागासवर्गाचं या आयोगाचं अध्यक्ष नेमण्यात आलं. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचं अध्यक्ष नेमण्यात आलं, कारण त्याच्या पूर्वीचे म्हसे म्हणून अध्यक्ष होते, त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे मग गायकवाडांना अध्यक्ष नेमण्यात आलं. 2 नोव्हेंबर 1917. 15/11/2018ला त्यांनी अहवाल सादर केला. 2018ला त्या अहवालाच्या आधारावरच त्याच महिन्यामध्ये त्या अहवालाच्या आधारावर मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा कायदा पास झाला आणि 30 नोव्हेंबर 2018ला अधिसूचना जारी करून त्या आधारावर मराठ्यांना 16% आरक्षण देण्यात आलं. केव्हा? 30 नोव्हेंबर 2018ला. हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं. हायकोर्टाने हा कायदा संविधान संमत आहे हे मान्य केलं. मराठ्यांना आरक्षण लागू राहील हे मान्य केलं. फक्त आरक्षणाची 16%ची मर्यादा घटवली आणि शिक्षण क्षेत्रात 12% आणि सार्वजनिक सेवा 13% असं आरक्षण केलं. परंतु आरक्षण संविधान संमत आहे असं मान्य करण्यात आलं. या निवाड्याला, या हायकोर्टाच्या या जजमेंटला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि मग सर्वोच्च न्यायालयाने 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाने गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारावरच
उच्च न्यायालयाने गायकवाड अहवालाचा चुकीचा अर्थ लावला असं सांगितलं आणि मग मराठा समुदाय मागासलेला नाही हे गायकवाड आयोग प्रस्थापित करतं. मराठा समाज मागासलेला नाही हे गायकवाड आयोग प्रस्थापित करतं. त्यांना अपर्याप्त प्रतिनिधित्व प्राप्त नाही हेही प्रस्थापित करतं आणि त्यामुळे मग त्यांना देण्यात आलेलं आरक्षण असंवैधानिक आहे असं गायकवाड आधारावरच हा मराठा आरक्षणाचा निवाडा असं प्रस्थापित करतो आणि त्यामुळे मग 2018चा कायदा असंवैधानिक ठरतो. मराठा समुदायाला शिक्षण संस्था 12% आरक्षण असंवैधानिक घोषित करण्यात आलं. सार्वजनिक सेवात मराठा समुदायाला 13% आरक्षण असंवैधानिक घोषित करण्यात आलं आणि या न्यायालयाने पुन्हा एकदा आरक्षणाची 50%ची मर्यादा प्रस्थापित केली आणि मग ही मर्यादा प्रस्थापित करतानाही न्यायालय म्हणतं 50%चा हा नियम कोणी प्रस्थापित केला? इंदिरा साहानीने. 50%चा हा नियम विवेकनिष्ठ असून समानतेच्या उद्देशाच्या सिद्धीकरता हा नियम प्रस्थापित करण्यात आलेला आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात समानतेचा सिद्धांत, हे न्यायालय म्हणतं की समानतेच्या सिद्धांताच्या सिद्धीकरता हा नियम प्रस्थापित करण्यात आलेला आहे. दुसरं वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. 50%ची मर्यादा ओलांडण्यात आली तर समाज समानतेच्या सिद्धांताने शासित होणार नाही. 50%ची मर्यादा ओलांडण्यात आली तर समाज समानतेच्या सिद्धांताने शासित होणार नाही, त्याऐवजी समाज जातीच्या नियमाने शासित होईल. त्यानंतर इंदिरा साहानीच्या पुनर्विचाराची आवश्यकता नाही आणि पर्याप्त प्रतिनिधित्व सिद्धांत मान्य करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रलेखकाच्या वतीने एक आवाहन करण्यात आलेलं होतं. ते आवाहन छायाने वाचून दाखवलेलं आहे, त्यामुळे मी ते पुन्हा वाचणार नाही. मी थोडंसं आता आर्थिक दुर्बल घटकासंबंधीच्या आरक्षणासंबंधी थोडंसं सांगतो, कारण या निर्णयाने हे दोन्ही निर्णय इतिहास जमा केलेले आहेत. हे दोन्ही निर्णय म्हणजे बाबासाहेबांचं भाषण असेल, इंदिरा साहानीचा निवाडा असेल किंवा मराठ्याचं आरक्षणासंबंधी जे काही बोललं गेलेलं आहे ते सर्व इतिहास जमा झालेला आहे. या आरक्षणाच्या निर्णयाने आरक्षण संबंधीच्या धोरणामध्ये एक मोठं परिवर्तन झालेलं आहे, जे SC ST OBC करता घातक आहे, संकटग्रस्त करणार आहे. अनुसूचित जाती, जनजाती आणि OBCच्या हितविरोधी आहे. डॉक्टर आंबेडकरांचा आरक्षणविषयक मान्यतेच्या विरोधी आहे. संविधानाला आमची अशी मान्यता आहे, सर्वोच्च न्यायालयाची जी काय असेल ती असेल. इंदिरा साहानी आणि मराठा आरक्षणासहित डॉक्टर आंबेडकरांचं भाषण वाचल्यानंतर आमची अशी मान्यता आहे की आर्थिक आधारावर आरक्षण मान्य नाही आहे संविधानाला, परंतु हे न्यायालय म्हणतं की आर्थिक आधारावर आरक्षण मान्य आहे. 5 न्यायाधीशाच्या संविधान पीठाने 103 संशोधन अधिनियम, हे आरक्षण जे देण्यात आलं हे संविधान संशोधनाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि त्याला 103 संशोधन अधिनियम 2019 म्हणण्यात आलेलं आहे. आणि या अधिनियमाच्या संशोधनाच्या अधीन मराठ्यांना अनुच्छेद 15 एक खंड जोडण्यात आला 6, त्या आधारावर शिक्षण क्षेत्रात 10%, अनुच्छेद 16 खंड जोडण्यात आला 6, त्या आधारावर सार्वजनिक सेवा 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आली. न्यायालयात याला आव्हान देण्यात आलं आणि आव्हान देण्यात आल्यानंतर न्यायालय म्हणतं की अनुच्छेद 15 व 16चे पुनरावलोकन केल्यानंतर असे निदर्शनास येते की या अनुच्छेदात निहित आरक्षणाशी संबंधित तरतुदी, हा महत्त्वाचा आहे. 15 व 16चे पुनरावलोकन केले तर असे निदर्शनास येते की या अनुच्छेदात निहित आरक्षणाशी संबंधित तरतुदी सक्षमीकरणाच्या तरतुदी आहेत, एनेबलिंग प्रोव्हिजन्स आहेत, म्हणून काळजीपूर्वक कल्पित करण्यात आल्या आहेत. त्या तरतुदी अशा प्रकारे शब्दबद्ध करण्यात आलेल्या आहेत की त्या राज्याला केवळ स्वेच्छाधिकार प्रदान करतात, अधिक काहीही नाही. म्हणजे आरक्षण हा राज्याच्या मर्जीवर आहे. राज्याची इच्छा असेल तर आरक्षण मिळेल, अन्यथा मिळणार नाही असं म्हणतं ते. आणि म्हणून मग
या तरतुदी अशा स्वरूपाच्या आहेत म्हणून त्या कोणालाही कोणताही हक्क प्रदान करत नाहीत असं स्पष्टपणे या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. 50% मर्यादा, आता हे अधिक क्रिटिकल आहे. एकीकडे म्हणतं की आरक्षण हा हक्क नाही, दुसरीकडे 50% मर्यादा. त्याबद्दल असं म्हणण्यात आलेलं आहे की 50% मर्यादा जी आहे ही 50% मर्यादा SC, ST आणि OBCच्या आरक्षणाला लागू आहे. SC, ST आणि OBCच्या आरक्षणाला लागू आहे. या संविधान संशोधनाने जे आरक्षण दिलं त्याला ही मर्यादा लागू नाही अशा पद्धतीने हे न्यायालय म्हणते. याचा अर्थ असा होतो, सिंपल याचा अर्थ असा आहे की आज जे वातावरण आहे की जाती आधारित जनगणना झाली पाहिजे, जाती आधारित जनगणनेच्या आधारावर आरक्षणाचा फेरविचार केला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. परंतु जोपर्यंत हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम आहे तोपर्यंत जाती आधारित जनगणना झाल्यावरही SC, ST, OBCच्या आरक्षणामध्ये वाढ होणार नाही असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं. मला माहीत नाही पुढे. या न्यायाधीशांपैकी एक हा निर्णय जो आहे सर्वोच्च न्यायालयाचा आर्थिकदृष्ट्या आरक्षणासंबंधीचा हा बहुमताचा निर्णय आहे. 5 न्यायाधीशाचं खंडपीठ होतं आणि मग त्यापैकी प्रत्येक न्यायाधीशाने आपला आपला स्वतंत्र निवाडा लिहिलेला आहे. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आहे, त्या बेला त्रिवेदीने विधान केलेलं आहे की आमच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे तेव्हा एकूण समाजाच्या व्यापक हिताच्या दृष्टिकोनातून मोठे मजेदार शब्द वापरलेले आहेत आणि मोठे इम्पॉर्टंट शब्द वापरलेले आहेत सर. परिवर्तनवादी समाजवाद, ट्रान्सफॉर्मेटिव्ह कॉन्स्टिट्युशनलिझम. काय शब्द आहे? ट्रान्सफॉर्मेटिव्ह कॉन्स्टिट्युशनलिझम. परिवर्तनवादी, मी त्याचा अनुवाद केलेला आहे, परिवर्तनवादी संविधानवाद. याच्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याकरता आम्हाला आरक्षण धोरणाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. 15 आणि 16च्या अधीन आरक्षण आणि प्रतिनिधित्व प्रदान करण्यासाठी विशेष तरतुदीबाबत समयसीमा निर्धारित करणं आवश्यक आहे. जर ही समयसीमा निर्धारित करण्यात आली तर, अर्थात आरक्षण समाप्त झालं तर समानतावादी, समन्यायवादी, जातीविहीन, वर्गविहीन समाज व्यवस्था अस्तित्वात येण्याचा मार्ग सुकर होईल. सहज अशा प्रकारची व्यवस्था प्रस्थापित होऊ शकेल. याचा अर्थ बेला त्रिवेदी म्हणतात की आरक्षण समाप्त झालं पाहिजे. पारडीवाला त्याही पलीकडे एक पाऊल जातात आणि हे फार क्रिटिकल आहे, हे लक्षात घ्यावं. पारडीवाला म्हणतात की आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचा परिणाम जाती आधारित आरक्षणाच्या समाप्तीकडे आपण एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आणि मायनॉरिटी डिसिजन म्हणतं या की जर आर्थिक आधारावर आरक्षण देण्यात येत असेल तर अनुसूचित जाती जनजाती OBC मधल्या गरिबांनाही आर्थिक आधारावर आरक्षण देण्यात यावं असं मायनॉरिटी डिसिजन म्हणतं. उद्या परवा जर ते डिसिजन लागू केलं, सरकारची मर्जी असेल तर आर्थिक आधारावर सर्वांना आरक्षण मिळेल, जाती आधारित आरक्षण मिळणार नाही. अशा प्रकारे पारडीवाला सुचवतात की आर्थिक आधारावर आरक्षण देऊन आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे जाती आधारित आरक्षण समाप्त करण्याच्या दिशेने. वर्तमानात अनुसूचित जाती, जनजाती आणि OBC यांची संख्या एकत्र केली तर ती 75% आहे. 75% आहे. कारण मंडल आयोग म्हणतो OBC 52%, अनुसूचित जाती 15%, अनुसूचित जनजाती 7.5%, अशी जनसंख्या 75%, त्यांना आरक्षण 50%. आणि हे सर्वोच्च न्यायालय म्हणतं की या सीमेतच त्यांना आरक्षण मिळेल, हे आरक्षण वाढणार नाही. उरलेलं आरक्षण अनुसूचित जाती, जनजाती आणि OBC हे वर्ग जर वगळले तर उरतात सवर्ण. उरलेलं आरक्षण सवर्णासाठी आहे, ते 50% आहे. माझं शेवटचं विधान आहे, जर आरक्षणाची 50%ची मर्यादा भंग पावलेली आहे, कशामुळे? संशोधनामुळे. याचा अर्थ आणि SC, ST, OBCंना 50%च्या आरक्षणाच्या सीमेत जर बांधण्यात आलेलं असेल
अनुच्छेद 16(1) संधीच्या समानतेचा मृत्यू निश्चित करण्यात आलेला असेल, जाती व्यवस्था परमनंट करण्यात येत असेल या निर्णयामुळे, तर मग अनुसूचित जाती, जनजाती आणि ओबीसींनी जाती आधारित आरक्षण कायम ठेवण्यासाठी अनुपातिक आरक्षणासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. अनुपातिक आरक्षणासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. आता ज्याला पर्याप्त प्रतिनिधित्व म्हणतो त्याची गरज नाही आहे, कारण या सगळ्या गोष्टी जर कायम राहणार असतील तर मग पर्याप्त प्रतिनिधित्वाची अनुपातिक प्रतिनिधित्वासाठी आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि मग हे सर्व मुद्दे लोकांपर्यंत पोचावेत, मराठीमधून लोकांपर्यंत पोचावेत, या सर्व मुद्द्याची जाणीव व्हावी म्हणून हा प्रलेखाचा उपक्रम करण्यात आलेला आहे. सामान्य माणसांनाही सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय वाचता आले पाहिजेत, त्यासाठी हा उपक्रम आहे. डिबेट्स आपण वाचतो आहोत, त्याचप्रमाणे याही प्रलेखाचं आपण स्वागत करावं अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. अवसर नहीं मिलते हैं अक्सर, आते भी है तो नहीं देते हैं दस्तक, पहचानना सीख ले भाई मौके का आगमन, नहीं तो चलता रहेगा अवसर खोजने का गम, और लकीर के पर फिरते रहेंगे जाएंगे हम.